नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बस्तीविषयीची माहिती जाणून घेतली होती। त्याच्याच पुढे कंटिन्यू आता जास्त माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बस्ती काय आणि त्याचे प्रकार काय याविषयी जाणलं होतं। आज आपण जाणून घेऊ की बस्ती कोणाला द्यायला पाहिजे, त्याची वयोमर्यादा काय असायला पाहिजे। पंचकर्म हे प्रामुख्याने जेव्हा शरीरात भरपूर दोष वाढतात तेव्हा केले जातात। त्याच्यामध्ये वमन, विरेचन, याच्यामध्ये स्नेहपान हे पूर्वकर्म आहे। म्हणजे त्या व्यक्तीला आपल्याला तेल तूप पाजायला लागतंय आणि त्याच्या शरीराची प्रिपरेशन करायला लागते आणि तेव्हाच ते दोष आपण शरीरातून बाहेर काढू शकतोय। पण ज्यांना तूप प्यायचं नाहीये, ज्यांना तूप आवडत नाही, त्यांच्यासाठी काय आहे मग? त्यांच्यासाठी बस्ती ही बेस्ट ट्रीटमेंट आहे। याच्यामध्ये रुग्णाला स्वतःहून काहीच करायचं नसते, त्याला कोणत्याही प्रकारचं औषध तोंडावाटे घ्यायचं नसते। या उलट त्याला पूर्ण शरीराला तेल लावणं, वाफ देणं आणि गुदद्वाराद्वारे औषध देणं हे सगळं केलं जातं। यालाच बस्ती म्हणतात। बस्तीचे प्रकार आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितले, ते तुम्ही तिथं जाऊन रिकॉल करू शकता। बस्तीचं पूर्वकर्म काय आहे तर त्याच्यामध्ये रुग्णाला बऱ्याचदा उपाशीपोटी रुग्णालयात बोलवलं जाते, त्याला सगळी त्याची तयारी करून बोलवलं जाते की सोबत कपडे घेऊन या वगैरे वगैरे। आणि त्यानंतर पूर्ण अंगाला तेल लावलं जाते, ते औषधी तेल असते। त्यानंतर त्याला पूर्ण शरीराला वाफ दिली जाते, हे म्हणजे पूर्वकर्म। त्यानंतर प्रधान कर्मामध्ये रुग्णाचं जे काही आपण अनालिसिस केलंय त्याप्रमाणे जे आपण ठरवलेलं असते की कोणत्या प्रकारचा काढा द्यायचा, किती प्रमाणात औषध वापरायचे, या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून तो बस्ती रुग्णाला दिला जातोय। त्यानंतर त्याला थोडा वेळ त्याचं धारण करायला सांगितलं जाते की ते औषध आतमध्ये तेवढा वेळ काम करेल। आणि त्यानंतर त्याला सलग 3-4 जुलाब होतात। ह्याच्यामध्ये त्याला ऑब्झर्व करायला सांगितलं जाते की काय काय तुम्ही बघा, तुमच्या शरीरातून काय बाहेर पडते, तुम्हाला ते जाणवते का, तुम्हाला ते कळते का, आणि त्याच्यावरून बस्तीमध्ये काय कुठले दोष पडले वगैरे हे सगळं गेस करतात वैद्य। दोषांचं प्रमाण किती असेल त्याच्यावरती प्रत्येक व्यक्तीला किती जुलाब होतील ते ठरवलं जातं। म्हणजे ते होते, ते आपण फिक्स सांगू शकत नाही, तरी पण 3 ते मॅक्सिमम 10-15 पर्यंत पण जुलाब होऊ शकतात रुग्णाला। आणि त्यानंतर त्याला अतिशय चांगलं वाटतंय। थोडासा थकवा तेव्हा जाणवतोय, पण तो जेवल्यानंतर वगैरे कमी होतोय। आणि त्यानंतर असतं की अणुवसन बस्ती। अणुवसन बस्तीमध्ये आपण डायरेक्ट जेवण पहिले करायला लावतोय स्नेहसंवेदनानंतर आणि त्यानंतर तेलाचं बस्ती देतोय। अणुवसन बस्तीमध्ये सहसा जुलाब होत नाहीत, त्यामुळे रुग्णाला थकवा येणं वगैरे ह्या गोष्टी होत नाहीत। याशिवाय बस्ती चालू असताना काही नियम पाळायचे असतात, जसं की भरपूर फॅन, एसी याचा वारा नाही घ्यायचा, दिवसभर झोपायचं नाही किंवा रात्री जागरण नाही करायचं, भरपूर बोलायचं नाही, थंड काही खायचं नाही, फार प्रवास करायचा नाही। हे सगळे नियम रुग्णाला व्यवस्थित समजावून सांगितले जातात आणि त्याच्याप्रमाणे तो जेव्हा फॉलो करतोय तेव्हा त्याला चांगले रिझल्ट्स मिळतात। कोणती वयोमर्यादा आहे बस्तीसाठी असं जर म्हटलं तर चरकाचार्यांनी सांगितलंय की अगदी जन्मलेल्या बाळापासून ते मरेपर्यंत आपण कोणालाही बस्ती देऊ शकतो। किती सेफ मेथड आहे ट्रीटमेंटची। याच्यामध्ये फक्त रुग्णाचा पूर्ण सारासार विचार करून त्याची मात्रा ठरवणं हे वैद्याचं कौशल्य असते। पण कोणत्याही वयोमर्यादेमध्ये आपण बस्ती आरामात वापरू शकतो। तर त्यामध्ये प्रामुख्याने जे जास्त बघायला मिळते की सांध्यांशी रिलेटेड सगळे आजार, म्हणजे सांधेदुखी म्हणा, सांध्यांची झीज होणे, त्याला सूज येणे, त्याच्यामधून आवाज येणे, या सगळ्यासाठी बस्तीचा अतिशय चांगला उपयोग होतोय। बऱ्याचदा जेव्हा सर्जरी ऍडवाइस केलेली असते एखाद्या ठिकाणी, म्हणजे आता गुडघा रिप्लेस करायला सांगितला किंवा मणक्यांची झीज झाली आहे तर मणक्याचं ऑपरेशन सांगा, तिथं सुद्धा बस्तींचे अतिशय चांगले रिझल्ट्स मिळतात आणि ते ऑपरेशन न करता रुग्णाला बरं वाटू शकते। स्त्रियांमध्ये तर बस्ती ही अतिशय म्हणजे सखी सांगितले की ज्याप्रमाणे मैत्रीण केअर घेते तसं बस्ती स्त्रियांमध्ये अतिशय चांगलं काम करते। म्हणजे पाळीशी रिलेटेड ज्या पण तक्रारी असतात त्याच्यामध्ये अपानवायूचं प्रामुख्याने डिस्टर्बन्स असतोय, तर तेव्हा बस्ती अतिशय चांगलं काम करते। यामध्ये मग जे पण PCOD म्हणा, थायरॉइड, या सगळ्यामुळे जेव्हा पाळीशी रिलेटेड तक्रारी होतात किंवा दीर्घकाळ प्रयत्न करून वंध्यत्वासारखे मध्ये ट्रीटमेंट होत नाही, तेव्हा बस्ती हे अतिशय चांगले रिझल्ट देतात। याशिवाय लहान मुलांमध्ये जे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतात, जेव्हा गतिमंदत्व, मतिमंदत्व, याच्यामध्ये पण बस्तीचे चांगले रिझल्ट देतात। लहान मुलांचं बऱ्याचदा तक्रार असते की वजन वाढत नाही किंवा त्यांना चांगली भूक लागत नाही, याच्यामध्ये पण बस्ती हे बेस्ट ट्रीटमेंट सांगितले। याशिवाय कॉमन जे पण स्किनशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात, केस चांगले नाही, त्वचाची क्वालिटी चांगली नाही किंवा रोज पोट साफ होत नाही, मूळव्याधासारख्या तक्रारी आहेत, या सगळ्यावरती पण आतड्यांमधली असणारी रुक्षता आणि बऱ्याचदा काउंटर प्रॅक्टिसमध्ये बरीच लोक जुलाब होण्याचं औषध घेतात आणि
त्याच्यामुळे येणारी जी आतड्यांना रुक्षता असते त्याला ट्रीट करण्यासाठी बेस्ट बस्तीच असू शकतात, ज्याच्यामध्ये अणुवासनाचा प्रामुख्याने जास्त वापर केला जातोय आणि त्याचे रिझल्ट अतिशय चांगले बघायला मिळतात. थोडक्यात काय, नखशिकांत कुठेही जर काही प्रॉब्लेम असेल तर बस्ती हा त्याच्यावरती एक चांगला उपाय होऊ शकतोय. फक्त ती अवस्था ओळखून त्यानुसार योग्य जर औषधी प्रयोजन केले आणि ते सगळं जर व्यवस्थित जुळून आलं तर अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट रुग्णाला बघायला मिळतात. त्यामुळं बस्तीविषयी सगळ्यांनी माहिती करून घेणं आणि त्याचा उपयोग करणं ही सध्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. बस्तीविषयी जी काही माहिती मी तुम्हाला दिली, तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट जरूर करा आणि आमच्या चॅनलला अशीच माहिती पुन्हा मिळवण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा. अशीच माहिती परत घेऊन येईपर्यंत धन्यवाद.